काँग्रेसच्या आमदार आणि प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे आता सोलापूर लोकसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झालेली आहे। ताई आपल्यासोबत आहेत। ताई खूप खूप अभिनंदन। खरं तर आपल्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असेल? पक्षश्रेष्ठींची मनापासून आभार। मला ही जबाबदारी दिली आहे आणि आता ती पार पाडायची आहे। एकंदरीत लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांमध्ये आपण काही दिवसापासून चालू केले गावोगावी लोकांचा एक रोष दिसून येतोय, कारण का ज्या पद्धतीत 10 वर्षात भाजपनी लोकांसोबत विश्वासघात केला आणि लोकांची फसवणूक केली आहे, आता लोकांनी मला असं ठरवलं आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची आणि एकंदरीत देशभरात इंडिया अलायन्सच्या खासदारांची संख्या नक्कीच वाढताना दिसेल। ताई खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण प्रचार सुरू केलेला आहे। अतिशय आघाडी घेतलेली प्रचारामध्ये असं पाहायला मिळते। गाव भेट दौरे आपण 2 ते 3रा आता दौरा आपला सुरू आहे। काय चित्र संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा राज्यभरात? जसं मी म्हणाली की हे 400 पार ह्यांचं नॅरेटिव्ह आहे। तुम्ही तळागाळात गेलात आणि गावांमध्ये गेलात तर लोक एवढी नाराज आहेत आणि चिडले आहेत लिटरली, कारण का भाजपनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली आहे आणि सोलापुरात 10 वर्ष त्यांचे खासदार अकार्यक्षम ठरले म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस बदलावे लागले। तर ना पाण्याचं नियोजन नीट करू शकले सोलापुरात, ना त्या ठिकाणी एअरपोर्ट सुरू करू शकले। तर कामं बरीच काही करण्यासारखी आहेत। सत्ता त्यांच्या बाजूनी होती पण एक पण काम होऊ शकलं नाही आणि आता लोकांना कळून चुकलं आहे। मला असं वाटतं त्यांना वाटतं की मोदीजींकडे बघून जे निवडून येतं ते यावेळेस चालणार नाही, एवढं तरी लोकांना फसवायचा प्रयत्न करू नये। बदलली आता रुख बदल गया है, मला असं वाटतं बदलताना दिसते आहे, पण तरी गाफील निवडणूक आहे आणि गाफील आम्ही राहणार नाही। ते खरं तर पाण्याचा मुद्दा मोठा आहे, त्याचबरोबर विमानतळाचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे घेऊन आपण लढताय। प्रमुख कोणत्या मुद्द्यावरती आपली ही पूर्ण निवडणूक? पाण्याचं नियोजन शहरासाठी, दुष्काळग्रस्त परिस्थिती मंगळवेढा असेल, मोहोळा असेल, पंढरपूरला आहे, तिथे पीक विमा मिळाला नाही आहे, छावण्या नाही आहेत अजून, उपसा सिंचन योजना फक्त कागदोपत्री आहेत, आरक्षणाचा विषय असेल किंवा एअरपोर्टचा विषय असेल, अनेक असे विषय आहेत जे भाजपनी फक्त गाजर दाखवलं आहे आणि अतिशय अकार्यक्षम ठरलेत। म्हणून हे प्रथमतः हे सगळे मुद्दे असतील जर जनतेने आमची साथ दिली तर। ताई खरं तर भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, मात्र राम सातपुते यांचं नाव जवळपास फायनल असल्याचं बोललं जात आहे। कशी फाईट होऊ शकते? राम सातपुते कशा पद्धतीने आपल्याला टफ जाऊ शकतात का, किंवा काय चित्र असेल? नाही, लढाई इलेक्शन असतं आणि आम्ही लोकशाही पद्धतीने ते लढणार आहोत आणि नक्कीच लोक ज्या पद्धतीत, जसं मी म्हणाली, आता लोकांना तर तुम्ही वेड्यात नाही काढू शकत आणि लोकांना कळून चुकलं आहे, तर नक्कीच लोकांमध्ये आणि लोकशाहीमध्ये आम्ही विश्वास ठेवतो। आपण पाहतोय की प्रणिताई आता लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि लोकांनी साथ द्यावी असं आवाहन जे आहे ते प्रणिताई करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद बातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।